धाराशिव लोकसभेच्या अनुषंगाने ओमराजे निंबाळकर यांच्याकडून गावभेटी दौरे सुरू झाले आहेत, परंतु महायुतीकडून अद्यापही उमेदवार मैदानात नाही। मला सांगा दादा की महायुतीकडून अजूनही मैदानामध्ये उमेदवार उतरलेला नाही। हा प्रश्न तुम्ही त्यांनाच विचारला पाहिजे का उतरला नाही, कारण जगात देशात एक नंबरचा पक्ष असणारा भाजप आणि अजून फोडलेले दोन पक्ष, फोडलेले दोन कसं तीन पक्ष आणि युती करणारा आहे चौथ्या पक्षाबरोबर, एवढ्या सगळ्यांची ताकद एकत्रित करून पण त्यांना एका मतदारसंघातला उमेदवार जर देता येत नसेल तर ही का घडतंय ह्याचं आत्मपरीक्षण खरं तर त्या पक्षानं करणं गरजेचं आहे। आणि मी खासदार म्हणून अखंडपणे लोकांच्या कायमस्वरूपी संपर्कात आहे, त्यांच्याबरोबर माझी एक नाळ जोडली गेलेली आहे, त्याच्यामुळं मला निवडणुकीची काळजी अजिबात नाही। मी निवडणुकीची तयारी काय फक्त 18-19 दिवसात करत नाही, मी ज्या दिवशी म्हणजे 17 जून 2019ला शपथ घेतली त्या दिवसापासून माझी तयारी चालू आहे, अखंडपणे लोकांच्या संपर्कात आहे, त्याच्यामुळं मला चिंता नाही। मला वाटतं माझ्या लोकसंपर्काचा प्रभाव बहुतेक त्यांच्यावर पडला असेल, त्यामुळे त्यांना लक्षात येणं उमेदवार कोण द्यावा। उस्मानाबाद लोकसभेमध्ये मराठा समाजाकडून उमेदवारी अर्ज भरले जाणार आहेत, त्याबद्दल काय वाटतं? मी कालच त्याच्या बाबतीत बोललो की मराठा समाजाला फसवल्याची भावना जी मराठा समाजामध्ये आहे त्याच्या माध्यमातून जर सरकारनं फसवलं असेल तर त्या सरकारला योग्य पद्धतीचा धडा मराठा समाजानं शिकवणं गरजेचं आहे। आणि अशा परिस्थितीत मराठा समाजानं जर उमेदवारी अर्ज प्रचंड प्रमाणात भरले तर मराठा समाजाच्या मताचं विभाजन त्या ठिकाणी होणार आहे। मला वाटतं ह्याचा फायदा सत्ताधारी पक्षाला म्हणजे ज्याला आपल्याला विरोध करायचा आहे त्याच मंडळींना ह्याचा फायदा होऊ शकतो। त्यामुळं समाजानं माझी विनंती आहे की बाबा ह्या बाबतीत अतिशय गांभीर्यानं विचार करून निर्णय घ्यावा योग्य असं। तुम्ही म्हणत होते की मी जनतेची कामं करतो, फोन उचलतो, यावर कुठंतरी टीका होत होती, आता जिल्ह्यासाठीचं तुमचं विजन काय असतं? नाही, तुमच्या माहितीसाठी एखादा माणूस जेव्हा खासदार होतो तेव्हा ती त्याची जबाबदारी असते, कर्तव्य असतं। आपल्याला ज्या आईबापांनी जन्म दिला त्यांना म्हातारपणी सांभाळणं हे जर आपण उपकार केल्यासारखं सांगत असू तर ते दुर्दैव आहे, आपलं कर्तव्य आहे ते आपण लोकप्रतिनिधी म्हणून बसल्याच्या नंतर। आणि आपल्या माध्यमातून त्या मंडळीला मला सांगायचं आहे की मी धाराशिवचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ह्या जिल्ह्यामध्ये केलेलं आहे, त्या महाविद्यालयाच्या माध्यमातून 3ऱ्या वर्षाचे प्रवेश आता चालू आहेत। हे उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना आणि महाविकास आघाडीचं सरकार असताना त्या ठिकाणी घडलेलं आहे। त्याचबरोबर आता लाईटच्या बाबतीत एवढ्या मोठ्या प्रमाणात अडचणी आहेत शेतकऱ्याला, कुठल्याही शेतकऱ्याला पाहिजे त्या प्रमाणात त्या ठिकाणी लाईटचा पुरवठा होत नाही, तर त्याच्यासाठी 1303,70,00,000 रुपये इतकी रक्कम खर्च करून आपल्या जिल्ह्यामधील लाईटची व्यवस्था त्या ठिकाणी मजबूत करण्यासाठी साधारणतः 40 नवीन सबस्टेशन, 38 सबस्टेशनला ॲडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर, 2250 नवीन ट्रान्सफॉर्मर शेतकऱ्याच्या शेतातले आणि 1550 जे ट्रान्सफॉर्मर 63चे आहेत ते 100चा। त्याच्यामुळं अशा पद्धतीनं हे सगळं स्ट्रेंथन करायचा निर्णयसुद्धा ज्या कमिटीचा मी जिल्ह्याचा अध्यक्ष होतो RDSSचा, त्याच्या माध्यमातून हे प्रपोजल त्या ठिकाणी आपण सरकारकडे पाठवलं आणि त्याला मंजुरीही मिळालेली आहे। पुढच्या 2 वर्षाच्या कालखंडामध्ये ही सगळे कामे होऊन कुठल्याही शेतकऱ्याला लाईटच्या बाबतीत कसल्याही प्रकारची अडचण येणार नाही। त्या अडचणीची जर इतकी काळजी घेत असेल तो माणूस त्या माणसाशी निगडीत असणाऱ्या राज्य सरकारचं केंद्र सरकारची योजना आहेत त्या राबवण्याच्या बाबतीत दुर्लक्ष करू शकेल का? आपल्या माहितीसाठी आलिमको नावाची संस्था दिव्यांग बांधवासाठी 1977 पासून साहित्य वाटप करते, पण आजपर्यंत एवढे खासदार झाले एकाही खासदारानं साहित्य वाटप केलं नाही। मी पहिला खासदार होतो ज्यांनी 4.5 कोटी रुपयाचं साहित्य आपल्या दिव्यांग बांधवाला, कानानं ऐकाच्या मशीन असतील, इलेक्ट्रिक सायकल असतील, ट्रायसिकल असतील, तुमची व्हीलचेअर असेल, तुमची कमोड चेअर असेल, त्याचबरोबर स्मार्टफोन असेल, ब्रेल लिपीमधनं शिकण्यासाठी अंध व्यक्तीचं साहित्य असेल, ह्या सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी केलेल्या आहेत। दादा एक शेवटचा प्रश्न आहे, लोकांचा प्रतिसाद कसा मिळतो तुम्हाला? मला वाटतं माझ्यापेक्षा तुम्ही ओळखून घ्या, कारण मुख्यमंत्र्याच्या सभेला 500 रुपये देऊन माणसं आणावे लागते, नाही तर 1 पैसाही न देता एवढ्या मोठ्या प्रमाणात भर उन्हात माणसं थांबते, त्याच्यावरून तुम्ही ओळखून घ्या काय परिस्थिती। आपल्या माहितीसाठी कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाचं जे 21 TMC पाणी आहे, ह्या पाण्याला प्राधान्यक्रमात जी कामं करणं अपेक्षित होती ती प्राधान्यक्रमाची कामं